IT मध्ये एक लक्झरियस लाईफ दिसते प्रत्येकाला, की बाबा त्याच्याकडे एक 7-8 वर्षामध्ये एक घर आहे, गाडी आहे, एक चांगलं लाईफ आहे. तर लोकं अट्रॅक्शनमध्ये आहेत आणि ते इथून पुढे असणार आहे. प्रत्येकाला एकच माहिती आहे, की माझ्याकडे डिग्री आणि त्या डिग्रीवरती मला जॉब मिळाला पाहिजे. डिग्री फक्त पात्रता बनून राहिली सर. परंतु दुसरं भीतीचं वातावरण म्हणजे AI. AI मुळे नोकऱ्या जातील किंवा AI नोकऱ्या खातील, तेच जाणून घ्यायचं तुमच्याकडून. कितपत वास्तव याच्यात? तुम्ही IT मध्ये जर कॉपी करण्यासाठी AI वापरताय तर तो धोक्याचाच आहे. त्यामुळे AI जॉब रिप्लेस न करता तो जनरेटही करतोय. IT साठी कुठलाच मागचा दरवाजा वर्क होत नाही. बरं. आणि तो जर वर्क होतोय तर ले ऑफच्या कन्सेप्टनी तो बाहेरही जातोय. IT मध्ये 2-3 तास जरी मन लावून केलं ना 6 महिने तरी पण IT मध्ये प्लेसमेंट होतात. आपला इंटरेस्ट बघून आपण IT मध्ये जाणं फार गरजेचं आहे. आपले सल्लागार कोण आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे? ते शेजारी आहेत सर. IT क्षेत्राची काय आहे सद्यस्थिती? ह्या सगळ्या बेरोजगारांना सामावून घेऊ शकतं? का नाही सर? सर ओपनिंग खूप आहेत आणि त्या ओपनिंगमध्ये करेक्ट ठिकाणी करेक्ट वेळेस मुलं पोहोचत नाही म्हणून बेरोजगारी आहे. काही मुलं ऑनलाईनमध्ये हैदराबाद, बँगलोर अशा इन्स्टिट्यूटकडून क्लासेस करतात आणि नंतर मग त्यांचा नंबर ब्लॉक केला जातो सर 2-2 लाख फी भरून. आणि असे एक्झाम्पल आहेत. मी ठरवलं होतं की डिग्री घेऊन बाहेर पडले की स्वतःच्या पैशाने जगायचं. एकही रुपया घरच्यांचा घ्यायचा नाही. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. मला एवढंच लाखाचा कॉल पाहिजे. मग आम्ही म्हणतो घ्या.